नमस्कार मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाविषयी. या पुस्तकात दिलेल्या त्यांच्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हीच पुस्तक डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी मराठी अनुवादित केलेलं आहे. त्यामुळे ते मराठी अनुवादित पुस्तक मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणजे सकारात्मक दृढ विचार करणारा एक आद्य आवाज. तुमच्या अबोध मनाच्या खऱ्या विलक्षण सामर्थ्यापर्यंत पोचायला ते शिकवतात. आपल्या प्रत्येक कृतीवर अबोध मनाचा कसा प्रभाव आहे आणि त्याला समजून घेऊन तसंच त्या अतर्क्य बलावर नियंत्रण ठेवायला शिकवून आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा दर्जा कसा सुधारू शकतो हे सांगताना डॉक्टर मर्फी काळाच्या कसोटीवर उतरलेली आध्यात्मिक सुज्ञता आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधनाची सांगड घालतात. तुम्हाला हवी असलेली बढती, ज्यास तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला वाटतं ती वेतनवाढ, अकारण भीती आणि वाईट सवयींवर मात करणं, वैयक्तिक नातेसंबंध दृढ करणं या आणि अशा अनेक बाबींसाठी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तुमच्या पुढे आनंद, यश, समृद्धी आणि शांतीचं जग खुलं करेल. तुमच्या ठाम समजुती बदलून ते तुमचं आयुष्य आणि जग बदलेल. हे पुस्तक तुमच्या आयुष्यात चमत्कार कसा घडवून आणेल. जगभरातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडून आलेले मी पाहिलेत, असं जोसेफ मर्फी म्हणतात. तुमच्या अबोध मनाचं जादुई सामर्थ्य वापरायला सुरुवात केल्यावर तुमच्या संदर्भातही चमत्कार घडतील. आपण अबोध मनात जसा विचार करतो तसं घडत असल्याने विचारसरणीची सवय, कल्पनेने प्रतिमा पाहणं आणि नियती घडवणं या बाबी तुम्हाला शिकवणं हेच या पुस्तकाचं प्रयोजन आहे. तुम्हाला उत्तर ठाऊक आहेत का? एक माणूस सुखी तर दुसरा दुःखी, असं का? एक माणूस आनंदी आणि समृद्ध तर दुसरा गरीब आणि दुर्दशेत का? एक माणूस भेदरलेला आणि चिंताग्रस्त तर दुसरा विश्वास आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण का? एकाकडे सुंदर भव्य निवासस्थान तर दुसरा झोपडपट्टीत कसा बसा जगतो, असे का? एकाला अपार यश मिळतं तर दुसरा अपयशाच्या खाईत गटांगळ्या खातो, असं का? एक वक्ता अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय तर दुसरा सामान्य आणि अप्रिय का? आपल्या कामात किंवा व्यवसायात एक माणूस तेलबुद्धी तर दुसऱ्याला आयुष्यभर खस्ता खाऊनही सांगण्याजोगं यश मिळत नाही, असं का? दुर्धर समजल्या जाणाऱ्या रोगातून एकाची सुटका होते पण दुसऱ्याची नाही, असं का? अनेक चांगल्या दयाळू धार्मिक लोकांना शरीर मनाच्या व्याधी का सोसाव्या लागतात? अनेक अनैतिक आणि असभ्य माणसांना यश, समृद्धी आणि स्वास्थ्य का लाभते? एक स्त्री उत्तम आनंदी वैवाहिक जीवन जगते आणि तिच्या बहिणीचं वैवाहिक जीवन मात्र दुःखी आणि नैराश्यजनक असतं, असं का? तुमच्या बोध आणि अबोध मनात ह्या प्रश्नांचं एखादं उत्तर आहे का? नक्कीच असेल. हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण, वर दिलेल्या प्रश्नांप्रमाणेच इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण देण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिण्याकरता मी प्रेरित झालो. तुमच्या मनामागची महत्त्वाची मूलभूत सत्य सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुमचं मन आणि जीवनाची मूलभूत तसंच पायाभूत तत्त्व समजावून सांगणं सहज शक्य आहे असा विश्वास मला आहे. तुम्ही तुमच्या कार्यालयात, घरी, दैनंदिन कार्यशाळेत जी सोपी भाषा वापरता, रोजची वर्तमानपत्र आणि नियतकालिक यात जी भाषा वापरली जाते तीच ह्या पुस्तकात वापरली आहे. या पुस्तकाचा अभ्यास करून त्यातल्या तंत्राचं उपयोजन तुम्ही करावं असा माझा आग्रह आहे. मला 100% खात्री आहे की तसं करण्यातून चमत्कार घडवून आणणाऱ्या सामर्थ्यावर तुमची पकड बसेल. गोंधळ, दैन्यावस्था, विषण्णता आणि अपयश यातून तुम्हाला बाहेर काढतं ते हे सामर्थ्य योग्य स्थानाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल, तुमच्या अडचणी सोडवेल, भावनिक आणि शारीरिक बंधनातून तुमची मुक्ती करेल आणि मुक्तता, आनंद तसंच मनःशांतीच्या राजमार्गावर तुम्हाला घेऊन जाईल. तुमच्या अबोध मनाचं चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य तुमचं आजारपण बरं करून तुम्हाला पुन्हा एकदा तरतरीत आणि सामर्थ्यशाली करेल. आपल्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करावा हे शिकतानाच भीतीच्या तुरुंगाची दारं तुम्ही उघडाल.
ईश्वराच्या लेकरांना मिळालेल्या ज्या झळझळीत स्वातंत्र्य असणाऱ्या जीवनाचा उल्लेख पॉलने केला आहे त्यात तुम्ही प्रवेश कराल. चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य मुक्त करणं. वैयक्तिक रस्त्यावर एखाद्या बाबीचा पूर्ण इलाज होणं हा आपल्या अबोध मनस सामर्थ्याचा पुरावा आहे. जवळपास 42 वर्षांपूर्वी मी एका मॅलिग्निसतून, ज्याला वैद्यकीय परिभाषेत सार्कोमा म्हणतात, त्यातून मी मुक्त झालो. त्यासाठी मी माझ्या अबोध मनाच्या उपचारक सामर्थ्याचा वापर केला. या सामर्थ्यानेच माझी निर्मिती केली होती. आजही माझ्या महत्त्वाच्या सर्व शरीरांतर्गत संस्थांचं कार्य त्यांच्याच देखरेखीखाली चालतं. मी वापरात आणलेलं तंत्र ह्या पुस्तकातून समजावून सांगितलं आहे. प्रत्येकाच्या अबोध मनाच्या खोलीत गाडलेल्या त्याच अनंत उपचारक उपस्थितीवर विश्वास ठेवण्यासाठी त्याने मदत होईल याची मला खात्री वाटते. माझ्या डॉक्टर मित्राच्या सौहार्दपूर्ण वागणुकीत देणाऱ्या दवाखान्याच्या माध्यमातून मला अचानक लक्षात आलं की ज्या सर्जनशील बुद्धिमत्तेने माझे सर्व अवयव घडवले, माझ्या देहाची रचना केली आणि माझं हृदय सुरू केलं, तीच बुद्धिमत्ता स्वतःच्या निर्मितीवर उपचार करणं स्वाभाविक आहे. म्हणूनच पूर्वी म्हटलं जाई, डॉक्टर जखमांना मलमपट्टी करतात तर ईश्वर त्या बऱ्या करतो. तुम्ही परिणामकारकरित्या प्रार्थना करता तेव्हा आश्चर्य घडून येतं. एका विशिष्ट उद्दिष्टीसाठी शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन लाभलेल्या मनाच्या बोध आणि अबोध पातळ्यांची सुसंवादी आंतरक्रिया म्हणजे शास्त्रीय प्रार्थना. तुम्हाला आयुष्यात जे खरोखरच हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या तुमच्यातच असणाऱ्या अनंत सामर्थ्याचा लाभ घेण्याचा शास्त्रीय मार्ग या पुस्तकातून तुम्ही शिकाल. तुम्हाला अधिक आनंदी, परिपूर्ण आणि समृद्ध जीवन हवं आहे. चमत्कार घडवून आणणाऱ्या या सामर्थ्याचा वापर करा आणि तुमचं दैनंदिन कामकाज सहज करा. व्यावसायिक प्रश्न सोडवा. कौटुंबिक नातेसंबंधात एकोपा निर्माण करा. हे पुस्तक अनेकदा वाचा. ही आश्चर्यकारक सामर्थ्य कसं कार्य करतं, तुमच्यात दडलेली प्रेरणा आणि प्रज्ञा तुम्ही कशी बाहेर काढू शकता, हे पुस्तकातल्या अनेक प्रकरणांतून तुम्हाला समजेल. अबोध मनावर छाप पाडण्याची सोपी तंत्र शिका. अक्षय साठ्याचा लाभ घेण्याचा नवा शास्त्रीय मार्ग अंगीकारा. हे पुस्तक काळजीपूर्वक, प्रेमपूर्वक आणि निष्ठापूर्वक वाचा. ज्या अनोख्या पद्धतीने ते तुम्हाला मदत करू शकतं ते स्वतःलाच सिद्ध करून दाखवा. हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा बिंदू ठरू शकतो असं मला विश्वास आहे. प्रत्येकजण प्रार्थना करतो. परिणामकाररित्या प्रार्थना कशी करायची हे तुम्ही जाणता का? तुमची नित्य प्रार्थना करून किती दिवस झाले? आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर, धोकादायक, त्रासदायक परिस्थितीत, आजारपणात, मृत्यू डोक्यावर घिरट्या घालताना तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या प्रार्थनांचा ओघ वाहू लागतो. रोजचं वर्तमानपत्र वाचलात की हे तुमच्या लक्षात येईल. असाध्य रोगाने पिडलेल्या कोणा मुलासाठी, राष्ट्रांमधल्या शांतीभावासाठी, पाण्याने भरलेल्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांसाठी देशभर प्रार्थना केल्या जात आहेत. अशा बातम्या तुम्ही वाचाल. सुटकेची वाट पाहत आपण प्रार्थना करत होतो असं ते खाण कामगार सुटका झाल्यानंतर सांगतात. आपत्कालीन परिस्थितीत यशस्वीरित्या विमान उतरवताना आपण प्रार्थना करत होतो असं वैमानिक सांगतात. अडचणीच्या वेळेस प्रार्थना मदतीला तत्पर असते हे निश्चितच आहे. परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनाचा विधायक अविभाज्य भाग करण्यासाठी अडचणींची वाट पाहण्याची काय गरज? प्रार्थनेला मिळालेलं नाट्यपूर्ण उत्तर वर्तमानपत्राचा मथळा ठरतं. प्रार्थनेच्या परिणामकारकतेचे पुरावे ठरतं. मुलांनी केलेल्या विनम्र प्रार्थना, रोज जेवायला टेबलापाशी बसल्यावर केलेली आभाराची प्रार्थना, केवळ ईश्वराशी भावैक्य साधण्यापोटी व्यक्ती दाखवत असलेली एकनिष्ठ भक्ती याचं काय? लोकांबरोबरच माझं मन, माझं काम पाहता प्रार्थनेच्या विविध आयामांचा अभ्यास करणं माझ्यासाठी आवश्यक ठरलं आहे. माझ्या दैनंदिन जीवनात मी स्वतः प्रार्थनेचं सामर्थ्य अनुभवलं आहे. प्रार्थनेचा लाभ घेणाऱ्या अनेकांशी बोललो आहे. त्यांच्याबरोबर काम केलं आहे.
प्रार्थना कशी करायची हे इतरांना सांगणं बऱ्याचदा जमत नाही. अडचणीत असणाऱ्यांना तारतम्याने विचार आणि कृती करणं कठीण जातं. साधी, निश्चित आणि कार्यक्षम शैली अंगीकारण्यासाठी त्यांना सोपं सूत्र हवं असतं. आपत्कालीन परिस्थितीशी सामना कसा करावा हे त्यांना वरचेवर दाखवावं लागतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय? हे पुस्तक अत्यंत व्यवहार्य आहे, हेच याचं वैशिष्ट्य आहे. या पुस्तकातून तुम्हाला साधी आणि वापरण्याजोगी तंत्र आणि सूत्र समजतील. तुमच्या दैनंदिन जीवनात तुमची सहज त्यांचं उपयोजन करू शकाल. जगभरातल्या स्त्री पुरुषांना मी या साध्या प्रक्रिया शिकवल्या असून अलीकडेच लॉस एंजेलिस इथे मी या पुस्तकातल्या महत्त्वाच्या बाबींचं सादरीकरण केलं आहे. त्या प्रसंगी सर्व धर्मांचे साधारण 1000 स्त्री पुरुष उपस्थित होते. कित्येक जण 200 मैल अंतर पार करून देखील प्रत्येक वर्गासाठी उपस्थित राहिले. या पुस्तकाची विशेष वैशिष्ट्य तुम्हाला आवडतील, कारण तुम्ही अनेकदा ज्याची प्रार्थना करता त्याच्या नेमकं उलटं तुमच्या पदरी का पडतं हे त्यातून स्पष्ट होतं. जगभरातल्या लोकांनी मला 1000दा विचारलं आहे, मी वारंवार प्रार्थना करतो पण मला उत्तर मिळत नाही, असं का? या सरसकट तक्रारीचं कारण तुम्हाला या पुस्तकात आढळेल. अबोध मनाला प्रभावित करतं. योग्य उत्तर प्राप्त करण्यामुळेच हे पुस्तक विलक्षण मौल्यवान ठरलं असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी त्यातून मदत मिळू शकते. तुमचा कशावर विश्वास आहे? तुमचा ज्यावर विश्वास आहे त्यातून तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नसून मनातल्या विचाराला किंवा मानसिक चित्राला तुमचं अबोध मन कसा प्रतिसाद देतं यातून ते उत्तर मिळतं. जगातल्या सर्व धर्मांना विश्वासाचा हाच नियम लागू पडतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या ते सत्य असण्यामागे हेच कारण आहे. बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू या सर्वांच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं ते त्यांच्या विशिष्ट जात, धर्म, श्रद्धा, कर्मकांड, उत्सव, सूत्र, चर्चची सामुदायिक प्रार्थना, मंत्रोच्चारण, बळी किंवा नैवेद्य यामुळे नसून ज्यासाठी ते प्रार्थना करत आहेत त्याचा मनोमन स्वीकार करणं आणि ग्रहण क्षमता यामुळे मिळतं. जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम असून तुमच्या मनातल्या विचारांप्रमाणेच या विश्वासाचा थोडक्यात अर्थ लावता येतो. माणूस ज्याप्रमाणे विचार करतो त्याला ज्याप्रमाणे जाणीव होते तो त्यावर विश्वास ठेवतो. त्यानुरूप त्याचं मन, शरीर आणि परिस्थिती असते. आपण काय आणि का करत आहोत हे समजून घेण्यावर आधारित तंत्रामुळे जीवनातल्या सर्व उत्तम गोष्टींना अबोधावस्थेत मृत रूप देणं तुम्हाला शक्य होतं. तुमच्या मनपूर्वक इच्छेचा आविष्कार म्हणजे उत्तर मिळालेल्या प्रार्थना. दुर्दम्य इच्छा हीच प्रार्थना आहे. आरोग्य, आनंद, सुरक्षितता, मनशांती, सच्ची भावना अशा गोष्टींची प्रत्येकालाच दुर्दम्य इच्छा असते. परंतु सुस्पष्टपणे निश्चित केलेली उद्दिष्ट प्राप्त करण्यात अनेकांना अपयश येतं. अलीकडेच एका विद्यापीठातल्या एका प्रोफेसरने माझ्यासमोर मान्य केलं, माझ्या मानसिक शैलीत बदल करून माझ्या भावनिक जीवनाला पुन्हा नव्याने दिशा दिली तर माझा अल्सर परत डोकं वर काढणार नाही हे मी जाणतो. पण त्यासाठी आवश्यक तंत्र, प्रक्रिया किंवा ढाचा माझ्याकडे नाही. माझ्यासमोर असलेल्या विविध समस्यांवर माझं मन घिरट्या घालत राहतं. त्यापायी मला पराजित झाल्यासारखं वाटून नैराश्य येतं, दुःख होतं. या प्रोफेसरला उत्तम आरोग्याची दुर्दम्य इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना मनाच्या कार्यपद्धतीच्या ज्ञानाची आवश्यकता होती. या पुस्तकात दिलेल्या उपचार पद्धतीच्या सरावाने ते परिपूर्ण झाले. सर्व एकेकट्या व्यक्तीमध्ये एक सामायिक मन आहे. तुमचा माझा जन्म होण्यापूर्वीपासून कुठलंही चर्च किंवा मंदिर हे जग अस्तित्वात येण्यापूर्वीपासून तुमच्या अबोध मनाचं चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य अस्तित्वात होतं. कुठलाही धर्म अस्तित्वात येण्यापूर्वीपासून जीवनाची महान शाश्वत सत्य आणि तथ्य अस्तित्वात आहेत. सर्व मानसिक आणि शारीरिक जखमा भरून काढण्याचं, भीतीने व्याप्त मनाला स्वातंत्र्य प्रदान करण्याचं आणि दारिद्र्य, अपयश, दैन्यावस्था, उणीव आणि नैराश्य यांच्या मर्यादेतून तुम्हाला पूर्णतया मुक्त करण्याचं विलक्षण, जादुई आणि रूपांतरण करणारं सामर्थ्य यापुढच्या प्रकरणांतून तुमच्या समोर येईल. हे तुम्ही अंगीकारावं असा आग्रह मी तुम्हाला करेन. तुम्ही मृत स्वरूपात जे काही चांगलं पाहू इच्छिता त्याच्याशी
मानसिक आणि भावनिक स्तरावर तुम्ही एकरूप व्हावं असं मी सुचवेन. त्यायोगे तुमच्या अबोध मनाची निर्मिती क्षमता प्रतिसाद देईल. आत्ता ताबडतोब कामाला लागा आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू द्या. सुरुवात करा, उजाडेपर्यंत आणि सावल्या पळून जाईपर्यंत प्रयत्न करत राहा. मित्रांनो, ही प्रस्तावना होती या पुस्तकाची आणि आपण पुढच्या व्हिडिओपासून एक प्रकरणाची माहिती आपण या चॅनलद्वारे घेणार आहोत. धन्यवाद.